छापा मारला असता 26 जणांची नावं समोर आली आणि 26 जणांपैकी 13 सुशांत हिंगेसह 13 आरोपींना पोलिसांनी त्यावेळी अटक करण्यात आलेलं होतं. ज्यावेळी कोर्टामध्ये त्यांना यापूर्वी रिमांडसाठी हजर करण्यात आलं, त्यापैकी 6 जणांचा रिमांड हा न्यायालयाने मंजूर केला होता. त्यांना 2 दिवसाची वाढून कस्टडी दिली होती. आज ज्यावेळी त्यांना या 6 आरोपींना गोडेगाव येथल्या न्यायालयामध्ये आणण्यात आलं, त्यावेळी न्यायालयीन कस्टडी त्यांना मंजूर झालेली. आता ही जी समोर जी फोर्स कंपनीची जी गाडी आपण पोलिसांची पाहतोय, त्यामध्ये हे जे 6च्या 6 आरोपी या ठिकाणी आहेत आणि त्यांना आता येरवडा या ठिकाणी न्यायालयीन कस्टडी कामी नेण्यात आले. आता याच्यामध्ये कोण कोण आहेत? आता हे जे बरेच लोक आहेत, सुशांत बबनराव हिंगे वगैरे आहेत त्याच्यामध्ये. अजून ह्या गाडीमध्ये सुशांत हिंगे आहे, संजोग लालबिहारी यादव वय वर्ष 35, हा इमल्सिफायरचा पुरवठा करायचा मानपाड्याचा आहे, तो जिल्हा ठाण्याचा आहे, तो देखील आहे. कुणाल चंद्रकांत कुलवडे हा जो आहे हा उदापूरचा आहे, परंतु त्याचा त्या मडमध्ये त्याचा तो दुधाची त्याची डेअरी होती, तो देखील आता या गाडीमध्ये आहे. अजित महादू कारंडे याचं वय 39 आहे, कुरणपूर तालुका श्रीरामपूर, हा देखील या गाडीमध्ये आहे. आता प्रमोद दगडू कडू वय वर्ष 48, राहणार सातरळ, पोस्ट सोनगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, हा देखील गाडीमध्ये आहे. आणि ठकसेन रखमा आरगडे वय वर्ष 40, हा पिंपळगाव खडकीचा आहे, हा देखील या गाडीमध्ये आहे. यांना 2 दिवस पोलिसांनी एक्स्ट्रा कस्टडी मागितली होती. अरे पोलिसांचं म्हणणं होतं का हे खरं तर याच्यामध्ये मेजर सूत्रधार आहे, पण अद्याप जे काही बाकीची लोक आहेत ते फरारी आहेत आणि अजूनही त्यांचं काही ठाव ठिकाणं सापडलं नाही. परंतु या कारवाईमुळं पूर्ण पुणे नाही तर महाराष्ट्रभरामध्ये अक्षरशः धुमाकूळ झाला. आणि या कारवाईच्या दहशतीमुळे राज्याचे जे मंत्री आहेत झिरवाळ यांनी विधानसभेमध्ये माहिती दिली की जवळपास 25% दूध घटलेलं आहे. म्हणजे विचार करा का 100रातलं 25% दूध हे भेसळचं होतं, हे मात्र त्याच्यामध्ये समोर आलेलं आहे. आणि दुधाला देखील 2 रुपयांनी वाढाव बाजार मिळाला आहे आणि शेतकरी खुश आहेत. आणि शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करू दे, जशी घटना घडली तशी, का बाबा आम्ही राबतो आणि दुधाला बाजार नाही आणि हे लोक केमिकलचा वापर करून हे करतात. हा जो सुशांत आहे हे याचं सुशांत, आता मला एक लूप होल सांगायचं आहे की हा सुशांत आणि संदीप लोढा हे जे दोघं पार्टनर आहेत आणि ह्या लोढा आहे याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, तरी देखील पोलिसांनी त्याची कस्टडी मागितली नाही संदीप लोढाची. आता हा संदीप लोढाची मोठ्या लोकांमध्ये उठबस आहे. इथला जो कात्र दूध संघाचा जो प्लांट आहे त्याच्यामध्ये तो पडून असायचा. आणि विष्णू हिंगे हे सुशांत हिंगेचे चुलते आहेत आणि हे माजी अध्यक्ष होते कात्र दूध संघाचे, विद्यमान ते संचालक आहे कात्र दूध डेअरीचे, ZP सदस्य आहेत, त्यांचा हा पुतण्या आहे. आणि त्या ठिकाणी यांचे देखील संबंध होते विष्णू हिंगेंचे असं बोललं जाते. परंतु या लोढाला संदीप लोढालाची मात्र कस्टडी का मागण्यात आली नाही हा खरा तर शोधाचा प्रश्न आहे. तर झालं असं की ही लोक जी आहेत कायद्याच्या ज्या काय पळवाटा आहेत, जो कायदा आहे अन्न सुरक्षा भेसळ प्रतिबंधक अधिनियम, त्याच्यातल्या ज्या पळवाटा आहेत त्या शोधण्याचा पूर्णपणे हे करतायत. त्यांचं म्हणणं आहे का आम्ही यांच्याकडून घेतले, आम्ही पुरवठादार होतो ते पावडरचा, परंतु आम्हाला विनाकारण अटक केले, आम्हाला तर काय माहिती. म्हणजे वेगवेगळेचे लूप्स होल्स या ठिकाणी म्हणजे हे वकील जे आहेत तर ते याच्यामध्ये मांडताना दिसून येते. आणि कायदा तो कमकुवत असल्यामुळं ह्या आरोपींचा कुठंतरी भविष्यामध्ये यांना फायदा होईल का, हे जसे पाठीमागं निर्दोष सुटून यायचे तसं होईल का. आता एकच उदाहरण घ्या, आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये वैभव हांडे नावाचा व्यक्ती आहे, त्याच्यावर 2-3 गुन्हे दाखल आहे. आणि एका तो राहुरी काही इथं काहीतरी एक गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यावर, त्याच्यामध्ये पण हेच आहे, हे मास्टर माइंड हा वैभव हांडे. त्याचा जामीन म्हणजे त्याचं हे झाला काय म्हणते त्याला MCR झाला, त्याची कस्टडीच नाही. मग ही लोक असं नाही आहे का हा फक्त व्ही प्रोटीन पावडर असेल किंवा बाकीचे काय रसायने असतील, इमल्सिफायर असेल, ह्यांचा सगळा जो काय हे आहेत केमिकलचा साठा, हे फक्त ह्या 25 जणांना विकत आहेत असं नाही. ही 25 जणं परत अजून अशा शेकडो लोकांना विकत होती. आणि ती लोक पुन्हा अशी ही रिंग आहे. आणि ही रिंग काही थोडी नाही आहे, नगर वगैरे पार बीडपर्यंत ही रिंग सगळी पसरलेली आहे. परंतु तपास मात्र या 26 जणांच्या भोवतीच रेंगाळतो आहे. आणि हे दूध ज्यांना दिलं जायचं, ज्या डेऱ्या खरेदी करायचे, त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई नाही आहे. आणि इतक्या दिवस झाले, 7-8 दिवस झाले गुन्हा दाखल होऊन तपास सुरू आहे. त्याच्यामध्ये हे बाकीची लोक जी नवीन आरोपी समोर यायला हवी होती तसं काही झालंच नाही.
SIT स्थापन झालेली आहे. मला सांगायचं होतं तुम्हाला, SITमध्ये म्हणजे पोलीस उपअधीक्षक किंवा DYSP, FDAचे अधिकारी, स्वतः महादेव काय नाव महादेव वाघमोडे PI आहेत, हे सगळ्यांची एक SIT स्थापन झालेली आहे. आता SITचा काय रिपोर्ट येतो तर त्याच्यावर होईल. पण एक सांगायचं काय का दुधात किती पाणी मिक्स केलं आहे, किती युरिया टाकला आहे, किती साखर टाकली आहे, किती शॅम्पू टाकला आहे, किती काय केलं आहे, हे 2 मिनटामध्ये कळतं. मोठ्या प्लॅन्टमध्ये तसल्या मशिनरी आहेत का काय आहे नक्की हे दूध कशाचं आहे. परंतु FDA विभागाकडं अजूनही त्या जे सॅम्पल घेतलेत, कलेक्ट केलेत, त्याचा अहवाल आला नाही. म्हणजे काय नक्की विषय आहे तर ते समोर आला पाहिजे होता अहवाल. जर आला असता तर ही उलटा अजून यांची काय म्हणतात त्याला फास्ट झाले असते, यांच्या नाडी काय म्हणतात त्याला म्हणता येईल. तर परंतु याबाबत जरा तपास जरा व्यापक आहे. आणि कालच जर आपण वळसे पाटलांचं जर भाषण ऐकलं तर कुठंतरी त्यांचा तुकाराम मुंढेंच्या बाबतचा राग दिसून आला असं मला तरी वैयक्तिक माझं मत आहे. कारण की त्यांनी जवळपास 1 तास भाषण केलं, परंतु कुठंच तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक केलं नाही. उलट आपले जे काही ते विष्णू हिंगे असतील ते त्यांच्या शेजारी बसले होते आणि ते चित्र पाहायला अतिशय वेदनादायक होतं. आणि त्यांच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहत असाल तर वळसे पाटलांच्या विरोधात प्रचंड राग, प्रचंड ट्रोलिंग या ठिकाणी आढळून येते. खरं तर विष्णू हिंगे यांनी राजीनामा द्यायला हवा होता, परंतु त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही आहे. विष्णू हिंगे स्वतः कात्रज दूध संघाचे संचालक आहेत. संचालकाचं हे काम आहे का आपल्या दूध गावळ्यांचं ओरिजिनल दूध घ्यायचं, हे करायचं, त्यांना 2 पैसे मिळवायचं. त्यांचं जर पुतण्या जर हे करत असेल तर आणि ते म्हणत असेल मला माहीत नाही तर हे काय अशक्य आहे. कारण की यापूर्वी देखील त्यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल झाला होता ह्या भेसळीचा. आणि हा संदीप लोढा किंवा ही जी मंडळी आहेत ह्यांच्याकडून जर खरी रिपोर्टिंग, खरी माहिती घेतली तर मोठमोठ्या लोकांपर्यंत सहज हा विषय जाऊ शकतो. परंतु ह्या ज्या डेअऱ्या आहेत त्याच्यामध्ये राजकीय पार्श्वभूमीचे अनेक लोक आहेत, त्याच्यावरती व्यवस्थित अशी चौकशी झाली पाहिजे. SIT स्थापन झाली खरी, परंतु SITचे जे कोणी अधिकारी असतील ते पुणे जिल्ह्यातले आहेत. आणि पुणे जिल्ह्यातले अधिकारी असल्यामुळं आणि इथली जी काही नेते मंडळी किंवा पुढारी वगैरे असल्यामुळं तर त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्यावर दबाव येण्याची मला तर शक्यता वाटते. कारण की आता जर एवढ्या 7-8 दिवसामध्ये आपण जर तपास पाहिला, नवीन आरोपी निष्पन्न झाले नाहीच नाही. ठीक आहे, चालवले आरोपी सगळे नवीन आरोपी निष्पन्न झाले नाहीच नाही. पण जे फरार आरोपी आहेत त्यांना बी अटक करता आलं नाही. त्यामुळं काय नक्की होईल याचं, कारण की वळसे पाटीलसुद्धा म्हणाले का काय होईल मला पण माहिती आहे, असं त्यांचा बोलण्याचा एक कल होता. का नंतर आपण जेव्हा फुल फायनल होईल त्यावेळी याच्यावर बोलू. म्हणजे नक्की जरी तुकाराम मुंडे अतिशय प्रामाणिकपणे हे काम करतायत आणि त्यांच्यामुळं शेतकऱ्यांना 2 रुपये वाढावं मिळत आहे, पैसे मिळतात, सगळं हे होते, परंतु कुठंतरी ही तपासाचा जो काही भाग आहे तसं पोलीस अधिकाऱ्यांना दबाव न घेता एक फ्री हँड दिला पाहिजे. आणि ते काम कोण करू शकतं तर ते काम करू शकतात देवेंद्र फडणवीस. कारण की गृह खातं त्यांच्याकडे, त्यांनी जर फ्री हँड दिला तर मोठे मासे नक्कीच याच्यामध्ये 100% अडकणार आहेत. तर पाहत राहा शिवाई न्यूज, घोडेगाव, तालुका आंबेगाव.